काल आपण 6व्या अध्यायातल्या जवळजवळ 341 ओव्या बघितल्या होत्या. शेवटच्या 2 ओव्या पुन्हा घेऊन आपण पुढे जाऊ. होता ती ब्रह्मप्राप्तता, सिद्ध होते बा योग्यता, मनी तळमळ असता ब्रह्मप्राप्ती. म्हणजे मनामध्ये अत्यंतिक तळमळ असली, कळकळ असली तर ब्रह्म ज्ञान होत असतं. केवळ साधना करून किंवा केवळ एखादा विधी यांत्रिक पद्धतीने पार पाडून ज्ञान होत नसतं. ज्ञान कोणाला होतं? ज्ञान ज्याला तळमळ आहे, कळकळ आहे, जो ज्ञान झाल्याशिवाय ज्याला चैनच मिळत नाही, इतर कोणत्याही गोष्टीला जो बळी पडत नाही, अशा मनामध्ये ज्ञान प्रकटत असतं. अंतरी जाहले जे विरक्त, नसती मन इंद्रियासी आसक्त, अर्जुना पात्रतेच असतात आत्मज्ञाना. पुन्हा पुन्हा ते जे काही आत्मज्ञानाचं सूत्र आहे ती माऊली परत 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 आपल्याला समजावून सांगते की अंतरी जाहले जे विरक्त, नसती मन इंद्रियांसी आसक्त, अर्जुना पात्रतेच असतात आत्मज्ञाना. विवेकातून वैराग्य प्रकटल्याशिवाय, विरक्ती आल्याशिवाय 4 अवस्थांचा निराश होत नाही, अंतरंगात प्रवास होत नाही. आणि म्हणून समज येणे, विवेक जागणे आणि त्या विवेकातून वैराग्य प्रकटणे, आणि वैराग्य प्रकटलं की मग ज्ञान येतं. जसं असं म्हटलं जातं ना की भक्तीला 2 पुत्र असतात, वैराग्य आणि ज्ञान. भक्ती जर खरी असली आता खरी भक्ती म्हणजे काय? तर एक तर समज पाहिजे आणि विवेक पाहिजे. आंधळी भक्ती कामाची नाही. कोणत्या तरी देवाची आम्ही भक्ती करू आणि मग तो देव आमच्यावर प्रसन्न होईल, ही भक्ती ज्ञानासाठी कामाची नाही. त्या भक्तीतून ज्ञान होत नाही. अशा भक्तीला गौणी भक्ती म्हणतात, कमी दर्जाची भक्ती. आत्मज्ञान प्राप्त करून देणारी ती भक्ती नव्हे. जी द्वैतातली भक्ती असते, काही देवदेवतांची भक्ती असते, ती गौणी भक्ती. आणि त्या गौणी भक्तीने आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान होतं समज आल्याने, आत्मज्ञान होतं विवेक जागल्याने, आत्मज्ञान होतं मनाची कार्यपद्धती संपल्याने, आत्मज्ञान होतं मनाचा निराश कसा होतो हे समजल्याने, आत्मज्ञान होतं द्रष्टाच दृश्य आहे हे समजल्याने. द्रष्टाच दृश्य आहे हे जेव्हा समजतं तेव्हा आपल्या मनात जो मी आहे असा एक भास आहे, त्या भासाचं निराश होतो. आणि जोपर्यंत मी आहे या भासाचा निराश होत नाही तोपर्यंत विवेक जागत नाही. म्हणजे या सगळ्याचं जी गुरुकिल्ली आहे ती गुरुकिल्ली द्रष्टादृश्याच्या खेळाशी निगडीत आहे. अज्ञानी मनामध्ये असा समज असतो की द्रष्टा वेगळा आहे आणि दृश्य वेगळं आहे, आणि द्रष्ट्याला दृश्य वेगळं भासणं हे द्वैत आहे.
आणि या उलट द्रष्टाचं दृश्य आहे, ही समज ज्याला येईल त्या मनामध्ये एकदा समजलं की हा जो द्रष्टा आहे हा दृश्याशी संबंधित आहे, हा द्रष्टा दृश्याची सावली आहे, ही पंचभूतांची प्रक्रिया आहे, ही पंचभूतांची एक फेनॉमेना आहे, पंचभूतांची ऍक्टिव्हिटी आहे. मीचा भास आत्मतत्वाशी संबंधित नाही. सगळेजण असं म्हणतात की हा जो काही मी भासतो आहे हा मीच आत्मा आहे, हे मीच आत्मतत्व आहे. नाही, हा मी आभासी मी आहे आणि तो पंचभूतांशी संबंधित आहे. ह्या ज्या काही 4 अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, या सर्व पंचभूतांशी संबंधित आहेत. आणि आपल्याला जर हे समजलं नाही की हा जो सध्या आपल्याला मी भासतोय हा मी, हा मन इंद्रियांच्या अनुभवाशी संबंधित आहे. जेव्हा जेव्हा मन इंद्रियांचे अनुभव असतात तेव्हाच मीचा भास असतो. आणि मीचा भास असतो तेव्हा मन इंद्रियांचे अनुभव नक्की असतात. पण जेव्हा मन इंद्रियांचा भास नसतो, मन इंद्रियांच्या अनुभवाचा भास नसतो, जसं रात्री 2-2:30 वाजता गाढ झोपेमध्ये मन इंद्रियांचा कोणताही अनुभव नाही, विचार नाही, कल्पना नाही, तर्क नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. जेव्हा काहीही अनुभव नसतो तेव्हा अनुभवणारा सुद्धा नसतो. हे गणित एकदा पक्क डोक्यात बसलं पाहिजे. आणि हे जर गणित पक्क डोक्यात बसलं तर मीचा निराश आपोआप होतो, समजेतून होतो. हा झाला विवेक. असा विवेक जागला पाहिजे. ही आहे अद्वैत कुसरी. अशी अद्वैत कुसरी जर आपल्याला साध्य झाली तर मी निराश पावतो. आणि मी निराश पावला की खरं वैराग्य प्रकट होतं, खरी विरक्ती प्रकट होते. बळजबरीचं वैराग्य आणि बळजबरीची विरक्ती नाही. जेव्हा मीच आपल्या अंतरंगात शिल्लक राहत नाही तेव्हा ते खरं वैराग्य असतं आणि खरी विरक्ती असते. आणि त्या विरक्तीमध्ये, त्या वैराग्यामध्ये ज्ञान प्रकटतं. त्या विरक्तीत 4 अवस्थांचा निराश होतो. हे अध्यात्माचं गूढ अशी गुरुकिल्ली आहे, ती सगळ्यांनी समजवून घ्यावी. म्हणून वारंवार माऊली आपल्याला हे सगळं सांगते आहे. अंतरी जाहले जे विरक्त नसती मन इंद्रियांसी आसक्त, अर्जुना पात्र तेच असतात आत्मज्ञाना. ऐसी ती विरक्तता मन इंद्रियासी अनासक्तता, तुझ ठाई ती प्रकटता तू पात्र अर्जुना. जो नसे विरक्त नि मन इंद्रियांसी अनासक्त, तो कधीच पात्र नाही होत या आत्मज्ञाना. जो असा वैराग्यशील नसतो, विरक्त नसतो, ज्याच्या मनातून मीपणाची भावना गेली नाही, ज्याला मीपणा हा भ्रम आहे हे कळलं नाही, त्याचं मन विरक्त नसतं. आणि असं विरक्त नसलेलं मन आसक्त असतं मन इंद्रियांच्या अनुभवामध्ये. आणि मन इंद्रियांच्या अनुभवामध्ये जे मन आसक्त असतं त्या मनाला कधीही ज्ञान होत नाही. पुढे माऊली म्हणते, जो असे जिभेच्या अधीन वा निद्रेसी टाकला विकुन, तो अपात्र जाण या आत्मज्ञाना. जो असे जिभेच्या अधीन, कोणत्याही इंद्रियांच्या अधीन जर आपण असलो, माऊलींनी जिभेचं उदाहरण दिलं
की इतर सगळं इंद्रियांची आसक्ती तर तोडता येते, पण काय होतं मग त्या सगळ्या इंद्रियांची आसक्ती अशी एकवटते आणि ती जिभेमध्ये येते आणि त्या माणसाला मग खाण्याची पिण्याची फार चटक लागते. आणि असा जो माणूस आहे त्याचं वर्णन माऊली करते की जो असे जिभेच्या अधीन वा निद्रेसी टाकला विकून, म्हणजे जो बेभान आहे, बेहोश आहे, सजग नाही असा, तो अपात्र जाणे या आत्मज्ञाना, असा जिभेच्या अधीन असलेला किंवा बेभान बेहोश असलेला तो अपात्र असतो. पुढे माऊली म्हणते जो अति हट्टी असतो नि तहान भूक मारतो, जो इंद्रियाशी छळतो तो अपात्र येथे. आता बऱ्याच वेळा असं होतं की असं ऐकलं जातं की मन आणि इंद्रिय यांची आसक्ती तुटली पाहिजे, यांच्याशी संबंध तुटला पाहिजे. तहान भूक ही विसरलं गेलं पाहिजे. आणि मग काही जे अति हट्टी लोक असतात, दुराग्रही लोक असतात, ते तहान भूक मारतात. तहान भूक लागली तरी जेवण करत नाही, तहान लागली तरी पाणी पित नाही. आणि इंद्रियात, आणि असं जो करतो तो इंद्रियांशी छळतो. असं बळजबरीने करणं हे अध्यात्माचं लक्षण नाही. सहज झालं पाहिजे, प्रयत्न न करता समजेतून विवेकातून आपले इंद्रिय आपल्या ताब्यात आले पाहिजे. आणि असं जर झालं तर तो पात्र होत असतो. किंवा दुसरं अजून माऊली पुढे म्हणते, जो प्रयत्ने निद्रा टाळतो नि हट्टाने मन मारतो तो अपात्र ठरतो या योग मार्गा. मग काही लोक म्हणतात सजग राहायचं, मग झोपायचंच नाही आणि रात्र जागायचं. अनेक अशा साधना आहेत जगाच्या पाठीवर. त्याच्यातली एक साधना अशी आहे की त्या साधनेमध्ये तुम्ही जेव्हा जर तिथे गेला तर तुमच्यावर 2 पहारेकरी ठेवले जातात प्रत्येकावर. आणि ते पहारेकरी तुम्हाला झोपच देत नाही. झोपायला लागले की तुम्हाला हलवतात. 2 जण असतात ते. हा तो प्रकार आहे की जे प्रयत्ने निद्रा टाळती आणि हट्टाने मन मारती ते अपात्र ठरती या योग मार्गा. असं बळजबरीने मन आणि इंद्रियांचं ताडण करणे ही काही योग मार्ग नाही. समजेतून झालं पाहिजे, आपोआप झालं पाहिजे. इंद्रियांची मनमानी करणे वा जबरीने इंद्रिय आवरणे या दोन्ही अति टाळणे सूत्र अर्जुना. माऊली मग सांगते की योग मार्ग हा मध्यम मार्ग आहे, मन समत्वाचा मार्ग आहे. दोन्ही अति टाळल्या पाहिजे. अजिबात न खाणं हेही टाळलं पाहिजे आणि अति खाणं हेही टाळलं पाहिजे. अजिबात न झोपणं हेही टाळलं पाहिजे आणि जास्त झोपणं हेही टाळलं पाहिजे. असं तर तुम्ही समत्वाने मध्यम मार्गाने चाललात तर योग घडत असतो. आणि योगाचं ते सूत्रच आहे, समत्वम योग उच्चते. 2ऱ्या अध्यायामध्ये आलं होतं. मनाचे समत्व मनाचे तेच सार जाण योगाचे अर्जुना तू, अशी ओवी 2ऱ्या अध्यायात आली होती. तर ही गोष्ट लक्षात घेऊन साधना आपण अशा पद्धतीने समतेत आणि सम्यक रीतीने करायला पाहिजे. आहार तो उचित असे तया माहित
अवघ्या क्रिया असतात सम्यक त्याच्या. तो उचित आहार घेतो, सात्विक आहार घेतो, योग्य प्रमाणात आहार घेतो. अति जास्तही आहार घेत नाही आणि एकदम कमी पण घेत नाही. फार तिखट, आंबट, तेलकट असं तो खात नाही. आणि त्याच्या सगळ्या क्रिया सम्यक असतात, म्हणजे मनसमत्वात असतात. तो त्याचं हलणं, चालणं, बोलणं असं टोकाचं नसतं काहीच, की अतिरेक केला कोणत्याही गोष्टीचा. असा अतिरेक, दोन्ही अतिरेक, अजिबात कमी किंवा फार जास्ती, हे दोन्ही अतिरेक तो टाळतो. आणि अशा त्याच्या सर्व क्रिया सम्यक असतात. तोलून मापून बोलावे नि सजग होऊन चालावे, झोप येता झोपावे ऐसी समज त्याची. तो असा समत्वात असतो, तोलून मापून बोलतो आणि चालताना सजग असतो. खरं म्हणजे त्याची जी सजगता असते ती शरीराच्या सर्व क्रियांठायी असते. पाचही इंद्रियांनी काय अनुभव येतात त्याच्या ठायी तो सजग असतो. पाचही कर्मेंद्रिय काय करतात याविषयी तो सजग असतो. असं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याविषयी तो नेहमी सजग असतो. जागणे जरी पडणे तरी करावे ते युक्तीने, मग त्रिदोषाचे संपणे आपोआप. आणि समजा कधी जागावं जरी लागलं रात्री तरी तेही तो युक्तिपूर्वक करतो. आणि असा युक्तिपूर्वक जो काही जीवन जगतो त्याचे त्रिदोष संपतात. ते जे त्रिदोष आहे, कफ वात पित्त किंवा सत्वरज तमो, हे तिन्ही दोष त्याचे आपोआप संपतात. ऐसे युक्तीने वर्तता मन इंद्रियासी ठेवून सम्यकता, मग वाढे संतोषता आपोआप. असं युक्तीने जर आपण वर्तन केलं आणि मन इंद्रियाशी आपण सम्यकता ठेवली तर मग संतोषता आपोआप वाढते. युक्त आहार विहार असणे आत सुखाचे ते वाढणे, मग सहजची योग घडणे न अभ्यासता. फार काही प्रयत्न न करता मग योग घडतो. असं युक्तिपूर्वक जर जीवन जगलं तर, विवेकपूर्वक समजपूर्वक जर जीवन जगलं तर आपोआप योग घडतो. योग म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. योग ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. आपलं जीवन, आपलं आचरण, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपला व्यवहार हा सम्यक झाला, शुद्ध झाला की आपोआप योग घडतो. ऐसी समज येता गाठ पडे आत्मतत्वा, मग त्या भाग्यवंता मोक्ष घडे. अशी समज जेव्हा मनाला येते तेव्हा त्या आत्मतत्वाशी गाठ पडते आणि मग त्या भाग्यवंता मोक्ष घडे. योगयुक्त होता तया आवडे एकांतता, प्रकटे ती अनासक्तता मनी त्याच्या. आणि असा जर योग घडला तर त्या माणसाचं एक लक्षण असतं की त्याला एकांतता आवडते. तो गर्दी टाळतो. अनेक लोकांशी सतत संबंध ठेवणे तो टाळतो. त्याला एकांत फार आवडतो आणि असं एकांत राहणं, एकांतात राहणं त्याच्यासाठी अगदी सहज असतं. योगयुक्त होता तया आवडे एकांतता, प्रकटे ती अनासक्तता मनी त्याच्या. आणि असं त्याचं मन अनासक्त झाल्यामुळे, निष्काम झाल्यामुळेच तो असा एकांतात राहू शकतो. कारण की त्याला कोणाकडूनच काहीच अपेक्षा उरलेली नसते. आणि असे अनासक्त मनच एकांतात राहू शकतं. नाहीतर एकांतात राहणं फार कठीण आहे.
सुरतला एक आश्रम आहे. त्या आश्रमात काय माहितीये का, असे त्यांनी अशा खोल्या बनवलेल्या आहेत की ज्या खोल्यांमध्ये संडास आहे, बाथरूम आहे अटॅच्ड, आणि अशा प्रकारच्या खिडक्या आहेत की तुमच्या जेवणाच्या वेळी जेवणाचं ताट येईल, तुम्ही जेवण झाल्यानंतर ते तिथे ठेवलं की ते घेऊन जातील. अशी दोन्ही वेळ तुमची जेवणाची सोय, 2 वेळा चहाची सोय, असं सगळं आहे. पण त्यांची अट अशी आहे, जेव्हा तुम्ही त्यात जवळजवळ तो 12-15 दिवसाचा कोर्स असतो, पण त्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला एकदा खोलीत घातलं की बाहेरून कुलूप लावून घेतलं जातं आणि त्या खोलीत तुम्ही एकटे, आणि मग तुम्ही काय करता हे कोणीही काहीही पाहत नाही. निव्वळ एकांत. तुम्ही साधना करा नाही तर नका करा. तिथे कोणतंही पुस्तक नाही, टीव्ही नाही, वर्तमानपत्र नाही, मोबाईल नाही, कोणी दुसरा माणूस बोलायला नाही. इतकंच नाही, नजरेला कोणीच पडणार नाही, खिडकीतून बाहेरही बघता येणार नाही, असं सगळी ती व्यवस्था असते. आणि अशा एकांतवासात मग तुम्हाला ठेवलं जातं. आणि जे खरे साधक असतात त्यांना अशी एकांतता फार आवडते आणि ते अशा ठिकाणी जातात. जसं विपश्यनेला पण जवळजवळ असंच आहे. पण विपश्यनेला सगळे साधक एका हॉलमध्ये बसून साधना करतात, जेवायला एका हॉलमध्ये येतात. खोलीपासून साधनेच्या हॉलपर्यंत जाणं, खोलीपासून जेवायच्या हॉलपर्यंत जाणं, हे तरी निदान होतं, लोक दृष्टीला पडतात. पण त्या सुरतला कोणीही दृष्टीला पडत नाही. असा एक अत्यंत गंभीर असा एकांतवासाचा तो कोर्स आहे. आणि जे परिपक्व साधक आहेत तेच असं करू शकतात, बाकी दुसऱ्याची ती हिंमत नाही. जयाचे स्थिर झाले मन, त्यासीस तू योगयुक्त म्हण, जसे निर्वाती ज्योतीचं असणं निष्कंप अर्जुना. योगी कोणाला म्हणायचं तर योगी म्हणजे ज्याचं मन स्थिर झालं, कोणत्याही जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगामध्ये ज्याचं मन कंप पावत नाही. कितीही दुःख येऊ तो दुःखी होत नाही, आणि कितीही मनासारख्या गोष्टी घडो तो आनंदाने उड्या मारत नाही. अशी ज्याची मनसमत्वाची, मन स्थिर झाल्याची स्थिती त्याला योगयुक्त म्हणतात. आणि मग माऊली उदाहरण दृष्टांत देते, जसे निर्वाती ज्योतीचं असणं निष्कंप अर्जुना. एखादी ज्योत, आता तुम्ही पाहिलंय, समजा आपला कंदील असतो, कंदिलाला काचेचा असा फुगा लावलेला आहे, काच लावलेली आहे, आणि हवा काही त्या ज्योतीला लागत नाही. त्यावेळेस ती ज्योत अशी निष्कंप असते, ती कंप पावत नाही, कारण की तिला डायरेक्ट वारा लागत नाही. असं त्याचं मन असतं, ते कशानेही हेलकावे खात नाही. तुझे मनोगत जाणून आता मी जे तुझं सांगेन ते तू लक्ष देऊन ऐकावे अर्जुना. आणि आता भगवंत सांगतात की मी तुझं मनोगत जाणलेलं आहे, आणि आता मी तुला जे जे सांगेन ते तू लक्ष देऊन ऐक. तुझं प्राप्तीची इच्छा आहे, परी अभ्यासू तू दक्ष नोहे, सांग पा का भिये योगास तू. अर्जुनाला माऊली म्हणते की तुला प्राप्तीची इच्छा आहे,
पण अभ्यासी तू दक्ष नव्हे. पण पाहिजे तसा पद्धतीने तू योग करत नाही. सांग पाकाभिहे योगास तू, तुला का योगाची भीती वाटते का म्हणे.